तृणमूलमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या आणि ऋतुपर्ध बॅनर्जी यांनी आपल्या बंडाचा झेंडा पुकारला। त्याच्यानंतर त्यांनी चिन्हावरही दावा केला। या सगळ्या स्थितीमध्ये तृणमूल नक्की कोणत्या वाटेवर जाणार हा प्रश्न आहे। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। सध्याच्या घडीला मुद्दा हा आहे की शिंदे पॅटर्नचा बंगाली अवतार आपण पाहतो आहोत का। या सगळ्याची चर्चा करत असताना पटकन आपल्याला एकदा लक्षात घ्यायचं आहे की तृणमूल का फुटली। निकालानंतर वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक आमदार आणि कार्यकर्त्यांना दोषी धरलं। त्याच अनुषंगानं तृणमूलमधला असंतोष वाढायला लागला। वरिष्ठ नेते आपल्याच तंद्रीत भाजपाला दोष देऊन मोकळे झाले, पण आत्मपरीक्षण करायला तयार नव्हते। अभिषेक यांच्या एकाधिकारशाहीला प्रचंड विरोध होता। या निमित्तानं चर्चेसाठी आपण वळतोय आपल्या सोबत असलेल्या सोमेन मुखर्जी यांच्यापर्यंत। सोमेनदा, तुमच्या चेहऱ्यावर प्रकाश नाहीये, पण ठीक आहे, आपण पटकन वेळेमध्ये आटोपत घेत आपल्याला विचारणार आहोत की आता ज्या पद्धतीनं महिला आरक्षणाच्या संदर्भातली एक आशा भारतीय जनता पार्टीची पुन्हा पल्लवित झाली आहे, तुम्हाला असं वाटतं का की संसदेमध्ये तृणमूलच्या नव्या भूमिकेनुसार मतदान फिरू शकतं? नमस्कार काते साहेब। नमस्कार। हा अवश्य होऊ शकतं, कारण आजचा जे घटनाक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये तृणमूलचे राज्यसभेचे सांसद माननीय ॲडव्होकेट अधिवक्ता सुखेंदू शेखर रॉय ह्या साहेबांनी सांगितले की पुढे काय घडतंय लोकसभेमध्ये ते कल्पना येत नाही, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या संपर्कात काही खासदार आहे ज्यांनी ऋतुपर्ध बॅनर्जीच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली जे तृणमूलचे 58 आमदार बाहेर पडले, तसेच आपलं काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये पण बाहेर पडायचे बरेचसे जवळपास 18 ते 20 खासदार ह्या तयारीत आहे। ती जर झालं म्हणजे ते हे जे पक्ष जर फुटले, तृणमूल कडून बाहेर पडले, तर मग त्यांचा वेगळा पक्ष स्थापना होऊ शकते आणि ते झाले तर ऑफकोर्स ते एनडीएच्या बाजूला मतदान करण्याची शक्यता आहे, ते वाढत आहे असे दिसते। सोमेनदा, एक मुद्दा मग इथे आणखी उपस्थित राहतो। ऋतुपर्ध बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीनं भूमिका बदलल्या, पण त्यात ते सातत्यानं असं सांगताना म्हणतात की चिन्ह माझं पक्ष माझा, पण नेता ममता बॅनर्जी, हे किती जणांना पटेल? इथे थोडीशी साहेब काते साहेब, इथे थोडीशी जरा आपसात ते 58 विधायकांमध्ये आपसामध्ये थोडीशी भांडण आहे। त्याच्यात ऋतुपर्ध बॅनर्जी आणि संदीपन शाह आणि त्यांच्या जोडीला असणारा जवळपास 35 ते 40 विधायकांचं म्हणणं आहे की ममता बॅनर्जी हे फक्त एक आपलं मार्गदर्शक म्हणून त्यांना मान्यता देत आहे, पण बाकीचे कुठले 10 ते 12 आमदार आहे त्यांचं म्हणणं आहे की नाही, त्यांना प्रमुख नेत्री म्हणून आपल्याला ठेवायचंय। त्या आपसामध्ये थोडीशी विरोधात आहे, पण त्याच्यातही मेजॉरिटी आमदार जे ऋतुपर्ध बॅनर्जी जोडीला आहे त्यांना वाटतंय की ममता बॅनर्जी फक्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहावे, ते नेतृत्व म्हणून नको। खूप खूप आभार सोमेनदा या सगळ्या प्रतिक्रियेच्यासाठी। एकूणात काय तर कलकत्त्यातला शिंदे पॅटर्न हा नवी दिल्लीमध्ये मोदी पॅटर्नला लाभार्थी ठरतोय असं दिसतंय। तुर्तास इतकंच, आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।